प्रत्येकाला विचारलं ना की तुझं कसं चाललंय बाबा, प्रत्येकजण म्हणतो नाही काय बरं आहे, तुझं चांगलं आहे. माझ्या जीवनामध्ये ना खूप टेन्शन आहे आणि ताणतणाव चालू आहे. बघा, हा जो ताणतणाव आहे, जी आपल्या जीवनातली चिंता आहे, त्याला आपण चिंतामुक्त करण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. माझ्या जीवनातील मी काही अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे पण काही मुळासकट आपल्याला डिप्रेशन बाहेर काढून टाकायचं असेल तर आपल्याला त्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. पण दिवसभरातून आपण कंटाळतो, काम करतो आणि संध्याकाळी एकदा वैतागतो. परंतु तसंच आपल्या जीवनामध्ये पण ना काहीसं असंच होत जातं. प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये हे दुःख आहे ना, ताणतणाव आहे, तो ना आत्ताच्या सेकंदाला किंवा आजच्या दिवसामध्ये मला तो ताणतणाव आलेला आहे. परंतु ते तसं कधीच होत नाही. कारण आपण आपल्या डिप्रेशनला आपण रोज खतपाणी घालतो आणि ते डिप्रेशन कधी एवढं मोठं झाड बनतं ते आपल्याला समजून येत नाही. सर्वात मला त्रासदायक ठरणारा ते म्हणजे आपल्यावरती असणारं कर्ज. कर्ज हे प्रत्येकावरती असतं, परंतु माझ्या जीवनामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला माझ्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस आमच्यावरती कर्ज आहे त्यावेळेस ते कर्ज आहेही, परंतु त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नव्हता. बघा, खूप म्हणजे आपल्यावरती कर्जाचा डोंगर झाला ना की आपण ना खूप वाटाशी मार्ग भेटेल, मला कुठल्या ह्याच्यातून मला पैसे मिळतील, कुठे चांगल्या पद्धतीने मी त्याचे पैसे देऊ शकेल, असं मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आणि त्या चिंतेमध्ये आपण सतत फिरत राहतो आणि एकाचे पैसे काढण्यासाठी आपण दुसऱ्याचे पैसे घेतो आणि त्याचे दुसऱ्यांचे पैसे देण्यासाठी आपण त्याला ते पैसे देतो, पुन्हा तेच, कारण तेच चक्र चालू होतं. ज्यावेळेस माझ्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की आपण ना हे कुठेच थांबत नाही, कुठेच थांबायला तयार नाही आहे, एकीकडून काढायचे आणि एकीकडे भरायचे, हे कुठेतरी माझ्या मनामध्ये खंत वाटत गेली आणि त्या त्रासामध्ये, मानसिक डिप्रेशनमध्ये मी स्वतःला खूप खोलवरती घेऊन गेला आणि त्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. बघा, एकाचे काढायचे दुसऱ्याला द्यायचे, ह्यामध्ये ना कुठेतरी ते जे मूळ होतं ना तेच बाजूला राहत होतं आणि मला आपल्या मनामध्ये ना मन मस्त मगन ह्या गाण्यासारखं वाटत होतं. एकाचे पैसे दिले ना की खरंच आता ना आपण नाचूया आणि मन मस्त मगन हे गाणं जसं आहे ना तसं मनामध्ये वाटायचं की आता कुठेतरी ताण गेला, परंतु मूळ तिथंच राहिलं. कारण की जे मूळ होतं, कारण एकाकडून काढले आणि दुसऱ्याला दिले, ते तसेच पैसे राहिले, पुन्हा ते चक्र चालू. ह्यामध्ये हा चक्र किंवा ह्या व्याज ह्या गोष्टी ना आपल्यावरती फिरून फिरून येतात आणि आपण त्यात कधी आपण डिप्रेशनमध्ये, त्या ट्रेसमध्ये जाऊन अडकतो ते आपल्याला समजून येत नाही. परंतु मी ते ना पहिला आपल्या मनामध्ये एक विचार आला की आपण ना ह्याचं मूळ आपण काढणं अतिशय गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण त्यांना बाहेर काढणं अतिशय गरजेचं आहे. वेळी आपण काही ना काही नियोजन करतो आणि त्यानुसार आपण काही गोष्टी ठरवत असतो. तसंच ना आपल्याला हे झालं, माझा एक वैयक्तिक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला, म्हणजे स्वच्छ मनाने तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसरा अनुभव, आपल्याला अनेक व्यक्तींना ना BP असते, शुगर असतो, अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. एखाद्या व्यक्तीला खूप शुगर आहे तरीही तो व्यक्ती ना साखर म्हणजे साखरेचं प्रमाणच कमी करत नाही आहे, कारण त्याला त्यामध्ये आनंद मिळतो ना. कारण मला ते गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय ना दिवसच जात नाही आहे आणि तो ना खूप आनंदी होऊन ते पदार्थ खातो, परंतु त्याचे दुष्परिणाम त्याला पुढे पाहायला मिळतात. तसंच आपल्या जीवनामध्ये आपण रोज जीवनामध्ये ना आपलं जे पण काही आपण सुखातच आपण दुःख आपल्या जीवनामध्ये येत असतं. म्हणून आपण ना अगोदर जे मूळ दुःख आहे ना त्या दुःखाला काढायला शिकलो ना की आपलं जीवनातील सर्व काही गोष्टी जातील. कारण की आपल्याला ना एखादा व्यक्ती म्हणतो की माझी तब्येत कमी करायची, तरीही त्याचं ना ते जाडी हेच त्याचं जीवनामध्ये ना नुकसानदायक कधी कधी ठरू शकतं. किंवा आपल्याला माहिती आहे की मी जर जास्त साखर घेतली किंवा माझ्या शरीरामध्ये शुगर जर जास्त झाली तर मला थोडासा शारीरिक त्रास होऊ शकतो, ते मला ह्याच्यामध्येही धोक्याच्या दारामध्येही घंटा पोहोचू शकते. तरीही व्यक्ती माहिती असूनही त्या व्यक्ती तिकडेच जातो, कारण त्याला ना त्या गोष्टीचा आनंद भेटतो. मी ह्या गोष्टीचा सतत खोलामध्ये विचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आपल्याला
कसं सावरता येईल, आपण त्यातून कसे बाहेर पडता येईल, ह्या गोष्टीचा सतत आपण विचार करणं गरजेचं आहे की मला खूप त्रास आहे, टेन्शन आहे, त्याच्या पाठीमागचं आपण कारण शोधणं गरजेचं आहे आणि जे मूळ आहे ते काढणं अतिशय गरजेचं आहे. त्यावेळेसच आपल्या जीवनातील त्रास, जे पण काही दुःख आहे ते आपलं नक्कीच मुळासकट बाहेर पडू शकेल. त्यासाठी आपल्याला जो पण काही त्रास होतोय, ज्या पण काही आपण सिच्युएशनमध्ये अडकलेलो आहोत, तो त्रास ओळखणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, जे पण काही आपल्याला ना आपलं वाटतं की खरंच ना आजचा दिवस ना उद्या गेला, परंतु ते ना कधी लास्ट स्टेपला आपल्याला निघून पोचवेल ते सांगता येत नाही. म्हणून आपण जे पण काही आपल्याला चुकीच्या गोष्टी समोर दिसत आहेत ना, लगेच साफ करायला चालू करा. जी पण काही आपल्या आजूबाजूला नकारात्मकता आहे ती बाजूला काढण्यासाठी करण्याचा प्रयत्न करा की मला ना वेळ आली तेव्हाच बघून घेईल, अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये ह्या विचार आपला काढून टाकणं गरजेचं आहे आणि स्वतःच्या आनंदासाठी ह्या गोष्टी अतिशय करणं गरजेचं आहे. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंद शोधता तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला दुःख मिळतंय का? बघा, हा माझा पर्सनल अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. बघा, आपला जो स्ट्रेस, आपला ताण, प्रत्येकाला सतत चिंता असते, परंतु चिंतेपासून मुक्त होण्यासाठी फक्त आपल्याला ते मूळ शोधणं आणि आपल्याला त्यावरती काम करणं हेच महत्त्वाचं ठरतं. त्यामध्ये आपण ना म्हणजे वेगळ्या विषयाला आपण भटकत जातो की माझे ना काही पूर्वकर्म असतील किंवा हे चालूच असतं किंवा मी इथे पूजा केली ना की माझ्या जीवनातील दुःख जातील. ते कधीही असं होत नसतं. त्यावरती रिसर्च करून आपण कुठे चुकतोय, आपल्याला काय केलं पाहिजे, काही गोष्टी नियोजनानं आपल्या जीवनामध्ये आपण पुढे घेत चालतो आणि त्यातून आपल्या जीवनामध्ये बदल घडत असतो. जर तुम्ही चिंतेमध्ये असाल तर चिंतेच्या पाठीमागचं मूळ शोधून त्यावरती कर्म करायला चालू करा आणि त्यावरती काम चालू करा. बघा, आपल्या जीवनातील ताण, डिप्रेशन किंवा मानसिक तणाव ह्यामध्ये आपण कधीही पोहोचू शकणार नाही. ही माझी तुम्हाला 100% गॅरंटी आहे.